बलचारोगक्षणम् ओमासोत विनाशकारक्रम नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम वक्रतुंडे महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वक्रेषु सर्वदा सर्वमंगलं मांगल्ये शिवे सार्थिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते महालक्ष्मी नमस्तुते सुरेश्वरी हरि प्रिय नमस्तुते दयानिधि। आपले आपले इष्टकुळ को नमन करे सब कोई जो बोले अपने इष्टकुळ देवता मोक्षी कायतून होय। मुलापासून मुलगी बडी जे कुळ खानदानी होय नाम घेवे आपल्या पूर्वजांच्या देशामध्ये कीर्त होय। सदा भवानी दायिनी सन्मुख करत गणेश पंचदेव रक्षा करे ब्रह्मा विष्णू महेश। तर आपले अखिल भारतीय वंजारी आंधळे कुळांची उत्पत्ती उगम कोणापासून झालेली आहे ध्यान आस्था पूर्व ऐका। रजगुण से ब्रह्मा वै सतगुण से नारायण तपोगुण से शंकर वै तो रचे सृष्टि आराम। सावित्री ब्रह्मा वरी हरि लक्ष्मी के साथ पार्वती शंभो वरी वरी यवलना। तो प्रथम श्री ब्रह्मदेव जगत पिता ब्रह्मदेव ब्रह्मदेवाला दोन राणी होती सावित्री माता आणि गावित्री माता। सावित्री माताला 4 मुलं उत्पन्न झाले सन्न सनातन सनादी व सनत कुमार। त्याही मुलापासून सनातन धर्मची स्थापना झाली। दुसरी राणी गायत्री मातापासून गौमाता उत्पन्न झाली। गौमाताचे पुत्र कोशतम बहिल झाले। बहिलाने या पृथ्वीचा भार आपल्या मातीवरती घेतला त्या दिवसापासून अन्नधन गोवर्धन महालक्ष्मीची की पूजा करायला लागली। वर्चक ऋषी होते यांचा मुलगा जमादग्नी ऋषी झाले। आपल्या जातीचे जन्मदाता जमादग्नी ऋषी। जमादग्नी ऋषी पासून आपल्या जातीची उत्पत्ती आहे। जमादग्नी ऋषी 88 या ऋषी मुनीमध्ये सर्वश्रेष्ठ मुनी होते। तामसी स्वभावाचे होते स्वरूपवान होते तेजस्वीवान होते आणि रागिष्ट स्वभावाचे होते। म्हणून आपल्यामध्ये जितका राग रंग रूप तामशीपणा आहे तितका कुठल्याही जातीमध्ये नाही। त्या कारण आपल्यांनी शांतता वागणे। जमादग्नी ऋषीची राणी रेणुका माता रेणू राजाची कन्या आपल्या जातीची कुळदेवी कुळस्वामिनी रेणुका माता माहोरगडची नांदेड जिल्ह्यामध्ये। इष्टदेवी तुळजा भवानी तुळजापूरची देवत काळ भैरवनाथ काशीचे खंडोबा जिजोरीचे गणपती अष्टविनायकी पालीचे रायगड जिल्ह्यामध्ये। आपल्या आंधळेची कामाक्षी माता आहे कामरगावची। आपली कुळदेवीची पूजा नवरात्रामध्ये 9 दिवस पूजा करावे घट बसावे। पूजामध्ये फूल पुष्प नारळ पान सुपारी हळद कुंकू अक्षदा धूप दीप घेऊन तेल आणि सिंदूरच्या भीतीवर त्रिशूळ कडावे स्वास्तिक कडावे गौरा तुपाच्या दिवा लावे आणि दुर्गा गायत्री मंत्र जपावे। ओम क्लीं देवी दुर्गाय महाशक्ती महादुर्गाय धीमहि धियो यो नम तन्य सूर्य प्रचोदया 108 बार जपावे। जमादग्नी ऋषी रेणुका माताला 5 मुलं उत्पन्न झाले। प्रथम परशुराम वसुमंत देवराज तिसरा सुखसेन चौथे नंबर विश्वासू 5वें नंबर वसु जन्माला आले। परशुराम पासून ब्राह्मण जातीचा निर्माण झाला। वसुमंत देवराजाची राणी देवकन्या इंद्र देवांची कन्या यांच्यापासून 5 प्रकारचे वंजारी समाज निर्माण झाले। आदिपती कानुपती सुभानपती रघुपती लक्कीपती उपरंस लाडजीन वंजारी मतोजीन वंजारी रावजीन वंजारी उसाडजीन वंजारी आणि लक्की लमाण वंजारा। तो आपण हे लाडजीन लिंगायत वंजारी आपल्याला लिंग घालायचे अधिकार जानवा घालायचे अधिकार आपल्यामध्ये गोदडी वापरायचे नाही। 12 बडुत्याच्या मागासवर्गीचे अन्न खायचे अधिकार आपल्या जातीमध्ये नाही। गोत्र आपला कोंडेक्स ऋषीचे गोत्र। आपला समाज पहिले राजस्थान मध्ये होता मूळ वसीगत उत्तर भारत राजस्थान मध्ये। महाराणा प्रतापची सेनामध्ये आपला समाज होता। 2 सेनापती होते मल्ला वंजारी आणि फत्ता वंजारी। मोठी लढाई महासंग्राम झाला होता। त्या युद्धामध्ये आपल्या वंजारी समाजांची वतंदेरे तुटली। धर्म वाचवण्यासाठी या दक्षिण भारत महाराष्ट्रामध्ये आले। त्यानंतर मोती पोळ्याच्या खारी कोपऱ्याच्या बिलावर व्यापार केले। या भागाच्या माल दुसऱ्या भागाच्या माल आपल्याकडे आणून विकायचे। 4 अपानी बघून थांबायचे वनात राहायचे। पहिले होते वनचारी वनचारीचे उपकरण 7 झाले वंजारी। लाड राजाला 23 मुलं उत्पन्न झाले। 23 पासून 296 आडनाव झाले। आपल्या जातीमध्ये टोटल 296 आडनाव। आंधळेवर 14 वाडी भाऊ। आंधळेची मूळ पाठी राजस्थान मध्ये चित्तोडगडची। चित्तोडगडवरून पाठी निघली तो नारायणपूर आले। नारायणपूर वरून पाठी निघले तो कुरकोटेवाडी खांबोडीला आले। तिथून पाठी निघले तो गाव कामरगाव तासला आले। कामरगाव तास वरून पाठी निघले तो गाव गोळेगावला आले। गोळेगाव किती आले? पूर्वी शंकरराव पाटील गाबेडा शिवराम पाटील गाबेडा प्रताप सिंग पाटील पवन सिंग पाटील
मानसिंग पाटील, दौलत सिंग पाटील, किसन सिंग पाटील का बेटा रूप सिंग पाटील यांनी गावाची जागिरी केली. यांचे नाम टिप्पईमध्ये विधागे दिलते. 51 रुपये चांदीचे दिलते. 16 पायले धान्य दिलते. जेवण डाळ बट्टीच्या दिलते. चित्तोडगडवरून पाठी निघली तो नारायणपूरला पोथी पूजा केलते. रूप सिंग पाटील का बेटा हनुमंत सिंग पाटील, राम सिंग पाटील, केशव सिंग पाटलांच्या परिवार गाव नारायणपूरवरून कुरकटेवाडीला गेले. एक भाईचे परिवार गाव नाशिकला गेला आपला. एक भाईचे परिवार गाव प्रतापपूरला गेला. हनुमंत सिंग पाटील का बेटा माधवराव पाटील, आप्पाराव पाटील, रामराव पाटील, दगडूजी पाटील यांचे नाम टिप्पईमध्ये विधागे दिलते. जेवण सिरापुरीच्या दिलते. कामरगावला पोथी पूजा केलती. एक भाईचे परिवार गाव मेहगरीला गेला आपला. एक भाईचे परिवार गाव नागलवाडीला गेला. एक भाईचे परिवार गाव जऊखेडला गेला. आप्पाराम पाटलांचा परिवार गाव गोळेगावला आलते. लक्ष्मीबाई कुंदेची बारीमध्ये आलते इथं. आप्पाराम पाटलांचा मुलगा होनाजी पाटलांचा मुलगा विठ्ठोबा पाटील, सदाशिव पाटील, भाऊराव पाटील, पिराजी पाटील यांचं नाम टिप्पईमध्ये विधागे दिलते. विठ्ठोबा पाटलांच्या घरी मुलगा नारायणराव पाटील, देवजी पाटील, हरी पाटील